लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रत्येक पक्ष जोमाने प्रचाराला लागलाय. असं असलं तरी अद्याप महायुती असो वा महाविकास आघाडी कोणाचेही जागा वाटप जाहीर झालेले नाही. त्यातच आता नाशिक लोकसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी दावा ठोकलाय. आधीच या मतदारसंघात शिवसेनेचा खासदार आहे आणि या मतदारसंघाच्या मागणीसाठी भाजप आग्रही आहे. असं असताना भुजबळांनी हा दावा केल्यानं आता युतीच्या जागा वाटपाचा तिढा वाढू शकतोय. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना भुजबळांनी हा दावा केलाय. असं नाशिकला जर आम्हाला ही जागा मिळाली तर कोण लढणार हे पक्ष ठरवेल. हे बरोबरच आहे की इथे नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये जे आपण काम केलेलं आहे हे लोकांच्या समोर आहे. बाकीचे कोणी किती सांगितले की त्यांनी काय काम यांनी काय केलं, पण आम्ही काय केलं हे सगळं नाशिककर पाहतात. त्याच्यामुळे मला ते सांगण्याची काही आवश्यकता असं काही वाटत नाही. परंतु अगोदर ती जागा सुटली पाहिजे. सुटली तर मग कोणी लढायचं ते पक्षामध्ये ठरवलं जाईल. दरम्यान यावेळी भुजबळांनी केलेले एक विधानही चर्चेत आलंय. शिवसेना शिंदे गटातील सर्व आमदार मोदी लाटेत निवडून आल्याचं विधान भुजबळांनी केलंय. त्यांचे आणि आमचे सारखेच आमदार आहेत. त्यांचे आमदार खासदार जे आहेत हे BJP आणि मोदी साहेबांची जी लोकप्रियता त्यांची सुद्धा मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत. आमचे लोक जे आलेले आहेत ते त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले लोक आहे. हा एक फॅक्टर जो आहे हा लक्षात घ्यायला पाहिजे. परंतु ते काय किंवा म्हणजे शिंदे गट काय किंवा अजितदादा काय किंवा BJP काय, या सगळ्यांनी जे आहे सगळ्यांना एकमेकाला समजून जे आहे एकमेकाचा मान सन्मान राखून जो जिथे निवडून निश्चितपणे येईल त्याच्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अशी आमची खात्री आहे. दरम्यान सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप सोबत असूनही भुजबळांनी हे विधान केल्यानं सर्वांच्याच बुबया उंचावल्या. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.